नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आज मी तुम्हाला आहे ना ताकाबद्दल जरा माहिती सांगणार आहे की आपल्या कोंबड्यांना आहे ना ताक का द्यायचं. त्याची दोन कारणं आहेत. तर एक तर आपल्या कोंबड्यांचं वजन पण कमी होतं उन्हाळ्यामध्ये आणि अंड्याचं उत्पादन पण कमी होतं, म्हणून ताक द्यायचं. आणि ते कसं द्यायचं, का द्यायचं, त्याचं मी कारण सांगणार आहे तुम्हाला. तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा 37-38 डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान होतं त्यावेळेस आपल्या कोंबड्यांना खूप त्रास होतो. त्यांच्या पोटामध्ये खूप प्रमाणात उष्णता वाढते. तर त्याच्यामुळं आपल्याला हे ताकाचा उपयोग करायचा आहे. ताकामध्ये काय होतं, उष्णता आहे ना कमी होती कोंबड्यांची. आणि कसं होतं की कोंबडी शीतयुक्त पक्षी असल्यामुळं ती काय त्यांना काय घाम येत नाही. आपल्याला कसं, आपल्याला उन्हाळ्यामध्ये जेव्हा घाम येतो तेव्हा आपण घामावाट आपल्या उष्णता बाहेर आपली जाते. आणि आपण जर डॉक्टरांकडे जर गेलो तर डॉक्टर काय सांगतात की तुम्ही ताकाचा दह्याचा वापर करा. का तर पोटात उष्णता कमी होण्यासाठी आपल्याला डॉक्टर सांगतात. तसंच कोंबड्यांचं पण आहे की त्यांच्या पण पोटामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते. त्याच्यामुळे आहे ना कोंबड्यांना आहे ना आपल्याला ताक द्यायचंय की हे ना रोजच्या रोज म्हणजे 2-3 दिवसात आहे ना त्यांना आता ह्या उन्हाळ्यामध्ये आहे ना सारखं ताकाचं प्रमाण आपल्याला वाढवायचंय. त्याच्यामुळे आपल्या कोंबड्या आहे ना म्हणजे अशा जे ह्या कोंबड्या आहेत ना काय करतात की असं पंख आहे ना असे वर करून आहे ना उभ्या राहतात. त्याचं कारण तेच आहे की त्यांना आहे ना उष्णता सहन नाही होत. त्यांची जास्ती प्रमाणात उष्णता वाढलेली असते. आणि हिवाळ्यामध्ये कसं असतं, आपल्या हिवाळ्यामध्ये आहे ना कोंबड्या एकदम तंदुरुस्त असतात. वातावरणामध्ये आहे ना फरक असतो आणि पिल्लं पण चांगली असतात आणि कोंबड्या पण आपल्या हिवाळ्यामध्ये चांगल्या असतात. त्या उन्हाळ्यामध्ये काय होतं की आपोआप त्यांचं आहे ना वजन आहे ना आपोआप कमी होतं. का होतं तर हे टेम्परेचरमुळे होतं. तर आपल्याला ह्या शेडच्या अवतीभोवती आता ज्यांचं बंदिस्त जे आहे ना, बंदिस्त कोंबड्यांचं जे शेड आहे त्यांना आजूबाजूला समजा अशी झाडी नाही, काय नाही, सोडायला काही म्हणजे मार्ग नाहीये बाहेर, आतल्या आतमध्ये सगळं असतं त्यांचं. तर त्याच्यामुळे आहे ना कोंबड्यांना आहे ना उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. आता अवतीभोवती जर झाडं असली, मोकळ्या जर कोंबड्या जर असल्या तर त्या झाडाखाली जाऊन बसतात किंवा माती उकरून थंडाव्याला बसतात त्या. तर तसं आपलं नाहीये. आपलं बंदिस्त कोंबडी, ज्याचं बंदिस्त कोंबडीचं शेड असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तर खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ पहा. मी आज त्यांना ताकाचं पाणी कसं देते, तर आजपासून मी सुरुवातच करणार आहे त्यांना ताकाचं पाणी द्यायला. तर बघा मी कसं ताकाचं पाणी देते ते. हे ताक आहे. आणि काय असतं की आपल्याला जे त्या उन्हाळ्यामध्ये आहे ना आपण त्यांना आहे ना नॉर्मल पाणी देतो. नॉर्मल पाणी आहे ना आणि अन्न पण आपण भरपूर टाकतो त्यांना. पण ह्या उन्हाळ्यामध्ये काय होतं, अन्नाचं पण प्रमाण कोंबडीचं कमी होतं. का तर त्यांच्या पोटात जास्ती प्रमाणात उष्णता पण वाढलेली असते. आणि नॉर्मल पाणी देतो आपण, तर पाणी पण ते जास्ती करून पित नाहीत. त्याच्यामुळे हे ताकाचं पाणी दिलं ना की त्यांना त्यांच्या पोटातली उष्णता कमी पण होती आणि अन्न पण चांगलं खात्यात त्या. म्हणून हे पाणी द्यायचे.
बघा आपल्या कोंबड्या कशा पाणी पितात. हो काही अशा कोंबड्या आहे ना असा पंख करतात बघा. अशी आहे ना ही कोंबडी कशी अशी पंख एकदम पसरून तिला ते गरम होतं ना त्याच्यामुळे आहे ना ही अशी पंख करते बघा. पंख अशी पसरवते त्याच्यामुळे हे उष्णतेमुळे आहे ना हे ताकाचं पाणी आपल्याला आता ह्या उन्हाळ्यामध्ये आहे ना कंटिन्यू द्यायचंय. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंटद्वारे आम्हाला सांगा. धन्यवाद.